नहीं आपल्यावर जास्त। तो कल तक हमने जैसे कोवॅलंट बॉन्ड देख लिए और आयोनिक बॉन्ड देख लिए, ठीक आहे। सगळ्यात आधी आपण आयोनिक बॉन्ड पाहिला, मग कोवॅलंट पाहिला। आज मी तुम्हाला एक नवीन बॉन्ड शिकून देतो, तो म्हणजे कोऑर्डिनेट कोवॅलंट बॉन्ड। पोलार नॉन पोलार हे सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे। पोलार बॉन्ड नॉन पोलार बॉन्ड पण शिकवलेला है। अगर इलेक्ट्रोनिगेटिव एटम अगर ज्वाइंट है तो ये जो बॉन्ड रहता है ये एक तरफ क्या हो जाता है, शिफ्ट हो जाता है। हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सांगितलं की नाही सांगितलं मला सांगा बरं। शिकवलं का मी हे? हो सर। हा, तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कडे बॉन्ड का होतो, शिफ्ट होतो, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, ठीक आहे। आणि म्हणून याच्यावर डेल निगेटिव्ह आणि याच्यावर काय तो डेल पॉझिटिव्ह, ऐसे चार्जेस प्रोड्यूस होते। और जब अब एक्चुअली बॉन्ड कौन सा है, इट इज अ एक्चुअल कोवैलेंट बॉन्ड। ओके, एक्चुअली इट इज अ कोवैलेंट बॉन्ड, but it shifted towards the more electronegative atom in a molecule. That's why partial ionic characters are produced on both the atoms. हे जे दोन ॲटम आहे याच्यावर पार्शियल आयोनिक कॅरेक्टर प्रोड्यूस झाले, हा डेल निगेटिव्ह हा डेल पॉझिटिव्ह। ओके, आणि म्हणून मग कोवॅलंट बॉन्ड हॅव्हिंग पार्शियल आयोनिक कॅरेक्टर्स कॉल्ड ॲज, काय म्हटलं होतं आपण, कॉल्ड ॲज पोलार कोवॅलंट बॉन्ड किंवा पोलार बॉन्ड। ओके, तर हा नेहमी लक्षात ठेवायचं, इट ऑलवेज फॉर्म बिटवीन द ॲटम्स विच हॅव्हिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स। त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स है बऱ्यापैकी जास्त। आता जैसे हाइड्रोजन और कार्बन, इसमें भी इलेक्ट्रोनिगेटिव डिफरेंस है, ठीक है। कार्बन का 2.4 है, इसका 2.1 है, तो डिफरेंस देखो बहुत ही कम है, 0.3 का है। इसलिए ये बॉन्ड इधर शिफ्ट नहीं होता, हाइड्रोजन सॉरी कार्बन की तरफ शिफ्ट नहीं होता ये बॉन्ड, ठीक है। यहाँ पे नहीं बनेगा पोलार, यहाँ पे सिंपल कोवैलेंट बॉन्ड रहेगा। तो पोलार बॉन्ड बनने के लिए जरूरत रहती है ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिविटी डिफरेंस की। ओके, सो ये हमने कर लिए थे। अब मैं एक बॉन्ड और आप लोगों को पढ़ा देता हूं जिसका हम लोगों को काम आए आगे। इट इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड। कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड, ठीक है, कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड, या फिर उसी को हम लोग डेटिव बॉन्ड बोलते, डेटिव बॉन्ड। ओके, आता पाहतो इकडे लक्ष द्या। आता सपोज ये वाला मॉलिक्यूल है HCl। अब हम लोगों को पता है कि HCl जो है, इसमें मैं इसको बना के बताता हूं तुम लोगों को। हाइड्रोजन विथ 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीन विथ 7 इलेक्ट्रॉन, दे फॉर्म अ सिंगल कोवैलेंट बॉन्ड बाय शेयरिंग ऑफ 1 पेयर ऑफ इलेक्ट्रॉन। ओके, सो याच्यावर ही इलेक्ट्रॉन आहे याचे 6 पेयरच्या फॉर्म मध्ये। इट इज अ सिंगल कोवैलेंट बॉन्ड, देखो इक्वल शेयरिंग है। कैसा शेयरिंग है, इक्वल। ये शेयरिंग में एक इलेक्ट्रॉन क्लोरीन का है तो एक इलेक्ट्रॉन हाइड्रोजन का भी है। ओके, सो ये जो है ये सिंगल पेयर का शेयरिंग हो चुका है, और सिंगल पेयर के शेयरिंग में एक एक इलेक्ट्रॉन है तो दोनों का सेम है, इसलिए इसको हम बोलेंगे इक्वल शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन। ओके, अब ये इक्वल शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन से जो बॉन्ड बना वो सिंगल कोवैलेंट बॉन्ड है, इट इज कंफर्म। ओके, अभी क्या होता है, जब ये बॉन्ड ब्रेक होता है ना, जब ये बॉन्ड ब्रेक होता है तो फिर क्या होता है कि ये क्लोरीन की इलेक्ट्रोनिगेटिविटी ज्यादा होने के कारण, अब एक्चुअल में ऐसा होना चाहिए था, ऐसा होना चाहिए था कि क्लोरीन का एक इलेक्ट्रॉन है, जब ये बॉन्ड ब्रेक होगा तो ऐसा ब्रेक होने को होना था, यहां से क्लोरीन अपना इलेक्ट्रॉन लेके जाएगा, हाइड्रोजन अपना इलेक्ट्रॉन लेके जाएगा, मतलब हाइड्रोजन के पास एक इलेक्ट्रॉन और क्लोरीन के पास उसके खुद के 7 इलेक्ट्रॉन, हाइड्रोजन के पास उसका एक इलेक्ट्रॉन। चल भैया तू तेरे घर पे जा, मैं मेरे घर पे जाता हूं, असं असायला पाहिजे होतं की नाही रे? हो म्हणजे हे झालं असतं माणुसकीने, Yes, sir. नियमाप्रमाणे, बरोबर आहे की नाही? पण जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की जसं आपल्या सोसायटीमध्ये
आपण ज्या समाजात राहतो, समाज म्हणजे तो जातवाला समाज नाही म्हणत मी, आपण सगळे लोक म्हणजे कम्युनिटी. ज्या कम्युनिटीमध्ये आपण राहतो ना, तिथे काही लोक स्वार्थी असतात. ठीक है, कुछ लोग सेल्फ, ठीक है. अब ये हो गया इंसानियत वाली बात कि चल रे भैया तू तेरा ले ले, मैं मेरा ले रहा हूं. कोई किसी को म्हणजे कोणाला राग नाही आणि कोणाला दुःख नाही. बरोबर आहे की नाही? मोकळं झालं असतं. लेकिन होता क्या है, ये जो क्लोरीन है ना, ये क्लोरीन जो है, इट इज द इलेक्ट हाईली इलेक्ट्रोनिगेटिव देन द हाइड्रोजन. दैट्स वाई जब ये बॉन्ड ब्रेक करता है ना, तो ये क्लोरीन जो है ये हाइड्रोजन खुद का तो इलेक्ट्रॉन लेके जाता हो, हाइड्रोजन का भी लेके जाता. स्वतःच घेऊनच जाते तो, हाइड्रोजनचा घेऊन जाते. म्हणून हाइड्रोजनवर बिचाऱ्याला काहीच नाही आहे. उसके पास एक ही था. अब एक ही था तो वो भी लेके गया किसने? क्लोरीन ने. अब इसके पास कुछ नहीं. बरोबर आहे. पूरा टक्कल हो गया उसका. झालं की नाही झालं सांगा मला? काहीच नाही राहिलं ना ते जोड. इलेक्ट्रॉन नावाची गोष्टच नाही राहिली बिचाऱ्याजवळ. पूर्ण संपलं त्या जोडचं. और एक क्लोरीन जो है उसके पास एक खुद के 7 एक 6 तो दिखा है मैंने यहाँ पे. ये खुद का भी आ गया उसका, ये तो हो गया खुद का, ये हाइड्रोजन का भी आ गया उसके पास. इसलिए क्लोरीन के पास बताओ कितने इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा के आ गए? 1. 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा का आया करके उस पर एक नेगेटिव चार्ज देना है. 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन है, उसका खुद का जो है यहां तक कोई चार्ज नहीं है. ये 7 है उसके खुद के, कोई चार्ज नहीं रहेगा, कुछ नहीं रहेगा. लेकिन हाइड्रोजन का भी एक इलेक्ट्रॉन लिया ना उसने, इसलिए उस पर एक निगेटिव्ह चार्ज. और हाइड्रोजन का विचारेगा, हाइड्रोजन पहिला एकच लहानसा एलिमेंट आहे रे, एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्यात, एक ही प्रोटॉन है बेचारे के पास, एक ही इलेक्ट्रॉन है, इतना सा छोटा सा एलिमेंट है. और उसको ही सब लोग तकलीफ देते रहे थे. उसके ही पास का इलेक्ट्रॉन लग गया क्लोरीन ने. क्लोरीन को थोड़ी कमी थी, खूप मोठा है क्लोरीन. 17 प्रोटॉन, 18 न्यूट्रॉन, फर्स्ट ऑर्बिट कंटेन 2, सेकंड कंटेन 8, थर्ड कंटेन 7 इलेक्ट्रॉन. सगळं मस्त आहे, व्यवस्थित सेटल आहे घरचा तो. हाइड्रोजन बिचारा लहानसा एलिमेंट, छोटासा, एकच प्रोटॉन, न्यूट्रॉन पण नहीं, न्यूट्रॉन पण नहीं है. ऐसे एक ही प्रोटॉन वाले और एक ही इलेक्ट्रॉन वाले एलिमेंट को भी लोग क्या करते, गरीब एलिमेंट है तो, है की नहीं है? आहे. गरीब आहे बिचारा, छोटासा आहे, लहानसा आहे. आपल्याला सहानुभूती नाही पाहिजे का त्याच्याबद्दल? अरे आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती नाही पाहिजे का? पाहिजे सर. सरळ गोष्ट आहे बाबा, गरीब माणसाला मदत केली पाहिजे. लेकिन क्या करते लोग, बड़े लोग जो रहते ना, ऐसे असे जे सेल्फिश लोक असतात ना, मोठे मोठे, श्रीमंत आहे बरं, 17 प्रोटॉन आहे, 17 इलेक्ट्रॉन आहे, अधिक काय पाहिजे त्याला काय माहित. 17 प्रोटॉन है, श्रीमंत है चांगला तो, इट इज रिच. लेकिन वो भी बेचारे के पास का एक इलेक्ट्रॉन लेके जाता. अब इसके पास पहले ही एक था, अभी कुछ भी नहीं है, पूरा टक्कल करके रख दिया उसका. अभी इस पे आएगा एक पॉजिटिव चार्ज, क्योंकि एक इलेक्ट्रॉन का हो गया उसका नुकसान. ठीक है. तो ये जो बॉन्ड का ब्रेकिंग है ना, ये ब्रेकिंग मैं तुम लोगों को पढ़ा दूंगा. ये जो बॉन्ड का ब्रेकिंग है, इट इज कॉल्ड एज हेट्रोलिटिक फिजन. अभी मैं अभी नहीं पढ़ा था, क्योंकि अगर मैंने अभी पढ़ा दिया तो फिर ये बॉन्ड रह जाएगा बाजू में और ये हो जाएगा सब इधर. तो अभी क्लोरीन तो बहुत खुश हो गया. ठीक है, क्लोरीन बहुत खुश हो गया. जसं तुम्ही तो याच्या अमिताभ बच्चनच्या दीवार पिक्चर मधला डायलॉग ऐकला असेल, खुश तो बहुत होगे तुम आज, अशासारखा झाला तो क्लोरीन. आता खुश झालेला आहे तो, त्याला एक इलेक्ट्रॉन भेटला, त्याचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यासारखं झालं. ठीक आहे, हा बिचारा रडत आहे. कौन? हाइड्रोजन. अभी क्या होता, और अब ये तो हो गया एक स्टोरी. अब दूसरी स्टोरी उसमें मैं कनेक्ट कर रहा हूं ये बॉन्ड पढ़ाने के लिए. ये लक्षात आलं ना तुमच्या, हे ब्रेकिंग? हो सर. हाँ, तो ये इसकी तरफ अगर चले गया तो इस पे आएगा बेचारे पे प्लस, और ये क्लोरीन जो है उस वो तो मालामाल हो गया, ये हो गया निगेटिव चार्ज. ठीक आहे, लुटलं त्यांनी कोणाला? हाँ, ऐसा दिखून राहिलं बरोबर. हाँ, वेरी गुड. अब देखो और एक बताता हूं. नाइट्रोजन विथ एटॉमिक नंबर 7, 2 आणि 5 आपलंही लिहू शकतो. 1s2, 2s2, 2p3. ओके, ये हो गया नाइट्रोजन का. तो नाइट्रोजन के पास ये देखो लोन पेयर है, ये लोन पेयर है, और ये 3 क्या है रे? अनपेयर्ड है.
तो ये 3 अनपेयर्ड ऐसे निकाला मैंने नाइट्रोजन के और एक लोन पेयर निकाला, ये हो गया उसके 5। उसको जरूरत है 3 की, तो उसके बाद 3 हाइड्रोजन देंगे हम। NH3 ठीक है, ये अभी सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड, आता लक्षात येते ना तुमचे पटापट, की असं गोलच करून दाखवलं पाहिजे। येते सर। हाँ, अब ये हो गया तुम्हारा अमोनिया तैयार, इट इज अमोनिया। अब इसके बाद देखो ये पेयर है जिसने बॉन्ड में पार्टिसिपेट नहीं किया, ये जो पेयर है जिसने बॉन्डिंग में पार्टिसिपेट नहीं किया, ये जो इलेक्ट्रॉन है ना, जो बॉन्डिंग में पार्टिसिपेट हो जाते हैं उनको बोला जाता है बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स। अभी ये जो इलेक्ट्रॉन है जो नाइट्रोजन के पास है 2s ऑर्बिटल में, ये इलेक्ट्रॉन जो है ये यहां पे हमने ऐसे बताया इन द फॉर्म ऑफ पेयर, ये 3 अनपेयर्ड होते थे, इथे दाखवले 1 2 और 3, और ये जो पेयर है ना ये यहां पे बता दिए, इट इज कॉल्ड एज लोन पेयर, लोन पेयर। ठीक है, क्यों लोन पेयर बोलते हैं वो आगे समझ में आएगा, वो मेरा लॉजिक है। अब क्या होता है, ये बेचारा हाइड्रोजन परेशान हो गया, क्लोरीन ने इलेक्ट्रॉन लग गया उसका, ठीक है, लहानसं लेकरू आहे, ते रडत रडत काय झालं, रोते रोते अमोनिया नाम के वो काका के पास आ गया, अमोनिया काकाजवळ आला तो, आणि या अमोनिया काकाजवळ आल्यानंतर तो त्या नाइट्रोजनला म्हणते ये इसके पास आएगा अभी, ठीक है, इसको इधर से लेता मैं इसे, नाइट्रोजन की तरफ आता, और नाइट्रोजन के पास आने के बाद में यहाँ पे +H+ लिखता हूं मैं, अभी यहाँ पे वापस से तुम्हारा अमोनिया निकाल रहा हूं मैं, ये इसके पास आ गया, ये है पॉजिटिव। अब इसके पास तो इलेक्ट्रॉन ही नहीं बॉन्ड बनाने के लिए है, क्या बताओ, याच्याजवळ हाइड्रोजन H+ जवळ H+ जो है उसके पास बॉन्ड बनाने के लिए इलेक्ट्रॉन है क्या? नहीं। नहीं। अब कोवैलेंट बॉन्ड बनाने के लिए तो इक्वल शेयरिंग रहता है, एक एक का तो दूसरा दुसरे का, हा जर नाइट्रोजनचा आहे तर हा हाइड्रोजनचा पाहिजे, तेव्हा कुठे काय होते, इक्वल शेयरिंग होते। अब यहां पे तो ऐसा कुछ है ही नहीं, इसके पास इलेक्ट्रॉन ही नहीं है, तो फिर ऐसे समय पे ये नाइट्रोजन क्या करता, अपने पास का एक इलेक्ट्रॉन हाइड्रोजन को देता, जो पेयर थी उसमें से एक इलेक्ट्रॉन हाइड्रोजन को देता, एक इलेक्ट्रॉन खुद के पास रखता। अब जैसे ही एक इलेक्ट्रॉन हाइड्रोजन को मिल गया उस पे का पॉजिटिव हो गया गायब, बरोबर हो। अरे हो की नाही? हो। म्हणजे इथे पहा, हो तुमचा हो, आवाज सर. पहा कसा आहे, असं म्हणता तुम्ही, जेव्हा तुम्हाला चांगलं येते ना, उत्तर कन्फर्म राहते ना, तेव्हा तुम्ही असे म्हणतात हो, आणि जेव्हा कन्फर्म नसते ना मग म्हणतात ह, असा फरक आहे तो। समजलं नाही तर क्लिअर सांगायचं, समजलं नाही तर बिलकुल क्लिअर, सर हे रिपीट करा, विषय संपून टाका तिथेच, ते मनात हे नाही ठेवायचं, असं हो सांगतानाच लक्षात येते, असा हो जो उत्साहात म्हटलेला असते, ठीक आहे, उत्साहात म्हटलेला जो हो असते ना तो लक्षात येते, आणि तो असा ठीक आहे बा हो लाईक दॅट, तर लक्षातच येते ते। म्हणून तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला क्लिअर सांगायचं की तर ही गोष्ट रिपीट करा, ठीक आहे, मी रिपीट करेल ती, पण समजणं न समजता समोर जाणे ही चांगलीच गोष्ट नाही आहे, ठीक आहे। त्या मागच्या लेसन मध्ये काही फारच कठीण कठीण फंक्शन होते, जसं ते काय आलं होतं, ते श्रोडिंगर इक्वेशन, इट्स ओके, त्याच्याबद्दल मी काही बोललो नाही, पण आता हे कन्सेप्ट तर समजले पाहिजे भाऊ रे, हो की नाही? हो। हो सर. हा, मग जरा आवाजात की नाही असा स्ट्रॉंगनेस ठेवा, काहीतरी हे पाहिजे, काय म्हणते त्याला, जोश पाहिजे असते, जोश, नाही तर बस आपले बसले असे हात काढून हे असे करून बसले, काय फायदा? स्ट्रॉंग राहा, बसले तसेच नो। तुमचा प्रॉब्लेम माहिती आहे काय, तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या फिजिक्सची बॅचले बसता, झोपेतून लवकर उठत नाही तुम्ही लोक, झोपेतून उठले की फिजिक्सच्या बॅचले बसता ना तुम्ही फ्रेश। मी तर मला तर वाटते काही काही लोक इतके वेळेवर उठत असन की ते ब्रशही नसन करत, बरोबर आहे ना? हा, चला जाऊ द्या, ते तुमचं तुमच्यासोबत उत्तर बरोबर द्यायचं पद्धतशीर। आता बा नाइट्रोजन काय करतो, त्याच्याजवळ लोन पेयर आहे, उसके बाद लोन पेयर है ये, अब उसकी फिलहाल में वो काम की नहीं है ना, कामाची नहीं, ऑक्टेट कंप्लीट है देते बात, 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स, यहाँ पे 2 है, यहाँ पे 2 है, यहाँ पे 2 है, कितने हो गए 6।
और ये 2 8, उसका ऑक्टेट कंप्लीट है। लेकिन जब ये H+ उसके पास आता है, बरोबर है, नीडेड है, तो नीड है, त्याला गरज है त्याची, तो ऐसे समय नाइट्रोजन क्या करता है, अपना एक इलेक्ट्रॉन पेयर में से उसको देता है, एक अपने पास रखता है। जैसे उसको मिल जाता है इलेक्ट्रॉन, उस पर का चार्ज हो जाता है गायब। लेकिन वो उसको देके छोड़ नहीं देता, सोडून नहीं देत, सोडून जर दिलं, असं जर झालं, तो फिर उसके पास कितने होंगे, देखो बरा, 2 2 4 2 6 और 1 7, ओनली 7 इलेक्ट्रॉन्स रहेंगे उसके पास। तो इसलिए वो दे के छोड़ नहीं देता, ठीक है। ये इलेक्ट्रॉन वो अपना उसके तरफ शिफ्ट करता है और उसको अपने साथ ही रखता है, त्याला आपल्या जवळच ठेवते। म्हणून हा जो बॉन्ड बनला, आता पहा, ये जो है, इधर मेरी तरफ ध्यान दो, ये जो बॉन्ड है, या ये 3 में से कोई भी, ये बॉन्ड में क्या है रे, बताओ बरा मुझे, इक्वल शेयरिंग है। इक्वल शेयरिंग, एक इलेक्ट्रॉन हाइड्रोजन का है तो एक नाइट्रोजन का है, बरोबर है कि नहीं है? हो सर। यस सर। हो सर। हाँ, लेकिन यहाँ पे ऐसा कुछ नहीं है। ये जो बॉन्ड है, इसमें बोथ इलेक्ट्रॉन जो है, दोनों इलेक्ट्रॉन जो है, वो अकेले नाइट्रोजन के ही है। एक तो नाइट्रोजन जी है, दोनों इलेक्ट्रॉन है कि नहीं है? हो सर। हाँ, और अकेले नाइट्रोजन के होने के कारण उसका एक इलेक्ट्रॉन तो क्या हाइड्रोजन के पास, एक उसका खुद के पास है। मतलब नाइट्रोजन का कितने इलेक्ट्रॉन का लॉस हुआ? 1 1 इलेक्ट्रॉन हुआ, इसलिए उस पर आएगा पॉजिटिव चार्ज। एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला त्याचा, म्हणून त्याच्यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज। आणि मग म्हणून आपण 8व्या 10व्या वर्गात वगैरे NH4 पॉझिटिव्ह लिहायचो, आठवते का? हो सर। हाँ, ये असं असते ते NH4 पॉजिटिव। अब ये जो बॉन्ड है ना, ये इक्वल शेयरिंग से नहीं बना, शेयरिंग है। ये जो पेयर थी लोन पेयर, वो नाइट्रोजन और हाइड्रोजन के बीच शेयर हो रही। लोन पेयर जो थी, लोन पेयर, ये वाली लोन पेयर जो थी, वो यहाँ पे नाइट्रोजन और हाइड्रोजन के बीच शेयर हो रही है। इट इज अ शेयरिंग, नो डाउट, बट इट इज नॉट इक्वल शेयरिंग। वो इक्वल शेयरिंग है क्या, बताओ मुझे? नहीं, वो कैसा शेयरिंग है फिर? इक्वल नहीं है तो कैसा है? 1 साइडेड। अनइक्वल है, अनइक्वल। बरोबर है। जो इक्वल नहीं है वो कैसा है? अनइक्वल। हा, बस तेच मला म्हणायचं आहे। म्हणून द केमिकल बॉन्ड, द केमिकल बॉन्ड which is formed by sharing of lone pair of electrons, chemical bond which is formed by sharing of lone pair of electron between two atoms, दोन ऍटम मध्ये शेअरिंग झालं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं, but lone pair contributed by one atom called as coordinate covalent bond. ठीक है? The chemical bond which is formed by sharing of lone pair of electron between two atoms, but lone pair contributed by one atom. हे जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर दोघांमध्ये शेअर होत आहे, पण तिचं कॉन्ट्रीब्युशन एकाच आहे. कोणाचं आहे? नायट्रोजनचं. आलं का लक्षात? हो सर। हा, झालं का रे? हो सर। हा, आता मी त्याचं हे डेफिनेशन लिहा फक्त खालची, मग आपण हे करून घेऊ. आता त्याचं एक्झाम्पल लिहू, ठीक आहे?
NH3 हा कोण असतो? अमोनिया. अमोनिया. याच्यावर लोन पेअर जरूर दाखवायची नायट्रोजन. हा आला H+. ला काय म्हणतो आपण, सांगा बरं मला. हायड्रोजन. नाही, H+ ला काय म्हणतो? प्रोटॉन. हा, H+ ला म्हणतो आपण प्रोटॉन. ठीक आहे, म्हणून हा झाला प्रोटॉन. प्रोटॉन लक्षात ठेवायचा. हायड्रोजन कॅटायन पण म्हणतात त्याला, लेकिन कोई हे नहीं है. हाँ झाला. अभी देखो, एक काम करा, थांबा, याला थोडंसं आपण असंच लिहून घेऊ पद्धतशीर, म्हणजे मला तिकडे तो सेपरेट बॉन्ड दाखवायला बरं होईल. हाँ चलो, अभी ये नाइट्रोजन है, ये सब उसके हाइड्रोजन है चट्टे बट्टे, आणि हा बॉन्ड दाखवताना असा दाखवायचा. असा एरो जो आहे ना, असा मधात दाखवायचा बॉन्डच्या. हा H आणि हा झाला प्लस. सो ये जो बॉन्ड है ना, इट इज अ डेटिव बॉन्ड. डेटिव बॉन्ड, उसका ये सब. ओके. झालं सर. बर, कोणाकोणात झालं, झाला? कोणाकोणात झालं सांगा बरं मला नाव. सर चारवाक. चार वेदांत. वक्तचा आवाजच ओळखू येते मला. सर मी उमांशू. हा, सर वेदांत. आणखी वेदांत सालफडे. हर्षल. सांगडुतकर. हर्षल. अधिक. सांगडुतकर. झालं सर. वेदांत सालफडे. सालफडे. हो, वेदांत सालफडे आलं लक्षात. आणखी साक्षी अनासाने. अनासने, साक्षी श्रीवास. साक्षी श्रीवास. अधिक. आयुषी एकदम नाव येते पटपट, लक्षात नाही. बर ठीक आहे. समृद्धी काय म्हटलं? समृद्धी. समृद्धी ढिपे. अच्छा. आणि अधिक. मी हुमांशू. ओके देन. आता पहा, ते मगाची शिकून देऊ का रे? काय म्हणते त्याला, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड शिकून देऊ का? हो सर. हो. शिकून देतो. तो आलाच होता कन्सेप्ट, तर काय सोडून द्यायचा आहे की नाही? समोर असणच कुठेतरी, तो कोणत्या तरी लेसन मध्ये असेलच, प्रश्नच नाहीये. पण हे मग मागं पडून जाईल ना, अशा नाही. मोठा लेसन आहे ना, याच्यात खूप साऱ्या थिअरीज आहे ना. बरं ठीक आहे, आता हे आजच्या दिवशी शिकून देतो, आणि मग उद्या त्या लेसनला आता ऍक्च्युअल मग आपण हे करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला तो बॉन्ड शिकवला. पण आता बॉन्ड फिजन नावाची एक गोष्ट असते. बॉन्ड फिजन. ठीक आहे. तर फिजनचा अर्थ होते ब्रेकिंग, ब्रेक होणे, बॉन्ड ब्रेक होणे. ठीक आहे. यालाच आपण बॉन्ड क्लिवेज पण म्हणतो. बॉन्ड क्लिवेज. ठीक आहे. बॉन्ड ब्रेकिंग किंवा बॉन्ड क्लिवेज. आता हे जे असते ना, बॉन्ड ब्रेक होणे दोन प्रकारे असते. एक होमोलिटिक फिजन म्हणतात त्याला, होमोलिटिक फिजन. ठीक आहे. आता मग इकडे वर्ड पा काय, होमो. होमोचा अर्थ होते सेम. होमोचा अर्थ काय होते? सेम. ठीक आहे. आता जसं इकडे लक्ष द्या, हाइड्रोजन हाइड्रोजन मध्ये सिंगल कोवैलेंट बॉन्ड है. हाइड्रोजन हाइड्रोजन में सिंगल कोवैलेंट बॉन्ड है. एक इलेक्ट्रॉन इसका है, एक इलेक्ट्रॉन इसका है.
अब जब ये ब्रेक होगा ना, बॉन्ड जब ब्रेक हो जाएगा तो ये ऐसा ब्रेक होगा, यहां से ये अपना खुद का इलेक्ट्रॉन लेके जाएगा, ये अपना खुद का इलेक्ट्रॉन लेके जाएगा। ठीक है, तो ये जो ब्रेकिंग हुआ ये इक्वल ब्रेकिंग हुआ कि अनइक्वल ब्रेकिंग हुआ रे? इक्वल इक्वल इक्वलला दुसऱ्या भाषेमध्ये सिमेट्रिकल म्हणायचं, सिमेट्रिकल म्हणजे इक्वल, सारखं। ठीक है, अब किसका ब्रेकिंग हुआ बताओ बरा? सिमेट्रिकल ब्रेकिंग हुआ है, मतलब सेम ब्रेकिंग हुआ है। किसका ब्रेकिंग हुआ? सिंगल कोवैलेंट बॉन्ड का, सिंगल ब्रेकिंग ऑफ सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ सिंगल कोवैलेंट बॉन्ड, बरोबर है। और दोनों भी एटम्स को क्या मिले? अपने अपने इलेक्ट्रॉन मिल गए, बरोबर आहे की नाही? दोघांनाही आपापले इलेक्ट्रॉन मिळाले की नाही मिळाले? हो मिळाले. सर. हा, मग असं जे ब्रेकिंग असते ना त्याला म्हणतात होमोलिटिक फिजन। मी सांगतोच तुम्हाला, आता लिखा द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ सिंगल कोवैलेंट bond in such a way that both partner atoms get one electron each from bond pair and form free radicals called as homolytic fission। होमोलिटिक फिजन। ओके, आता पहा इकडे लक्ष द्या। A is bonded with the another A by the single covalent bond. Okay, this bond break homolytically, therefore both A gain their own electron. आता पहा, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या रे वही, बॉन्ड ब्रेक होने के बाद में, ध्यान दे रहे कि सबके साथ, बॉन्ड ब्रेक होने के बाद में जब ऐसे सिंगल इलेक्ट्रॉन आते हैं ना तो उसे बोला जाता है फ्री रेडिकल। फ्री रेडिकल, ठीक आहे, काय म्हणतात त्याला? फ्री रेडिकल म्हणतात। फ्री रेडिकल म्हणजे ज्यांच्यावर अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असतात, सिंगल इलेक्ट्रॉन असतात, त्यांना म्हटलं जातं फ्री रेडिकल। जिसपे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन रहता है, सिंगल इलेक्ट्रॉन रहता है, उसे बोला जाता है फ्री रेडिकल। इज दैट क्लियर? अब इसमें फ्री रेडिकल बनने के लिए बॉन्ड का सिमेट्रिकल ब्रेकिंग होना जरूरी है। देखो, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ किसका? सिंगल कोवैलेंट बॉन्ड, दिस इज अ सिंगल कोवैलेंट बॉन्ड, और उसका सिंगल ब्रेकिंग हुआ सिमेट्रिकल, इसका इलेक्ट्रॉन इसको, उसका इलेक्ट्रॉन उसको, bond in such a way that both partner atoms get one electron each। दोनों पार्टनर एटम आहे, दोन पार्टनर एटम आहे, हा ए आणि हा ए, दोघांनी वन इलेक्ट्रॉन घेतलेला आहे। पहा, एक इसने लिया, एक इसने लिया, किस में से लिया? बॉन्डेड पेयर में से लिया। इन सच अ वे दैट बोथ पार्टनर एटम गेट वन इलेक्ट्रॉन ईच एंड फॉर्म फ्रॉम, इसमें से बॉन्ड पेयर एंड फॉर्म फ्री रेडिकल्स, ये बन गए उससे फ्री रेडिकल। इट इज कॉल्ड एज होमोलिटिक फिजन। इज दैट क्लियर? एनी डाउट? नाही सर. हाँ, अभी ओके। सो अब मुझे एक बात बताओ, ये ब्रेकिंग होने के लिए इलेक्ट्रोनिगेटिविटी कैसी होनी चाहिए रे? सेम दोनों की Equal. सेम, या फिर सेम सेम किंवा थोडा बहुत फरक चालेल, पण लार्ज इलेक्ट्रोनिगेटिविटी डिफरन्स चालेल का? नाही नाही सर. नाही. हाँ, ये महत्वाची गोष्ट है। चलो ओके, फॉर एग्जाम्पल लिखता हूं मैं, एच एच
फॉर्म, ठीक आहे, हा इकडे हे झाले हायड्रोजन फ्री रॅडिकल, हाइड्रोजन फ्री रैडिकल, ठीक है। एग्जाम्पल और ले सकते हैं हम, क्लोरीन का ले सकते, कोई प्रॉब्लम नहीं, किसी का भी ले सकते तुम, सिंगल वाला लेना है, सिर्फ सिंगल कोवैलेंट बॉन्ड, ठीक है। क्लोरीन फ्री रैडिकल, क्लोरीन फ्री रैडिकल, ओके। अब नीचे लिखना है, दिस फिजन टेक्स प्लेस when both atoms, इकडून लिहितो काय, both atoms having same or nearly same electronegativity, बरोबर लिहा व्यवस्थित। बोर्ड लहान आहे की नाही, त्याच्यामुळे पोरीला प्रॅक्टिस करायसाठी आणला होता मी घरी, तो तर ते त्यांचा राहिला अभ्यास दूर आणि माझाच अभ्यास चालू झाला त्याच्यावर। आपल्याला मोठ्या बोर्डची सवय आहे, चॉकची सवय आहे, आता करा लागून राहिलेला आहे कोरोनाच्या कृपेने। चला, झालं का लिहून? हा, आता 2-3च मिनिटं वेळ झालं, राहिले। सर. आता दुसरं फिजन असते हेट्रोलिटिक, पण ते आता नाही होणार, कारण की आता 2-3च मिनिटं राहिले। आता मी समाप्त करतो, हे वाचून टाकायचं तुम्ही, आणि बाकीचं आता उद्या पाहू।